सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 मे 2025 वैशाख अमावस्या आलेली आहे. वैशाख अमावस्येलाच आपण शनी जयंती साजरी करत असतो. शनी महाराजांचा जन्मदिवस हा आपण वैशाख अमावस्येला साजरा करत असतो. बघा, वैशाख अमावस्या, शनी जयंती छान दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. या दिवशी भगवान शिवशंकरांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. या वर्षीची वैशाख अमावस्या ही सोमवारी आल्याने अतिशय विशेष मानली जाणार आहे. दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या, वैशाख अमावस्या आणि शनी जयंती, बघा किती छान योग जुळून आलेला आहे. सर्वांनी मिळून आपली शिवशंकरांची, शनी महाराजांची जेवढी होईल ना तेवढी सेवा करायची आहे. उद्या जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी अगदी लहान लेकरं असतील, महिलांनो, सर्वांसाठी हा उपाय नक्की करा. थोडंसं खडं मीठ, जाडं मीठ टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यात. चमचाभर जरी टाकलं ना, अगदी मूठ नका टाकू, थोडंसं चमचाभर जाडं मीठ टाकायचं आहे. आणि थोडीशी तुरटीचा बारीक खडा, थोडीशी तुरटी कांडूनच ठेवा. चिमूटभर तुरटीसुद्धा. महिलांनो, हे काम आपल्यालाच करायचं आहे. जी काही नकारात्मकता असेल ना, खूप मोठी अमावस्या आहे, वर्षातली मोठी अमावस्या, मानसिक शारीरिक त्रास सगळे काही निघून जातील, नष्ट होतील असा हा दिवस आहे. आणि आपल्यावर भरभरून शिवशंकरांची, आपल्या शनी महाराजांची कृपा होईल. ज्या व्यक्तीवर भगवान शंकरांची, शनी महाराजांची कृपा होते त्याचं आयुष्य सोन्यासारखं होत असतं. सर्व काही अडीअडचणीतून मार्ग मोकळे होतात, अडीअडचणी दूर होतात आणि त्याला सुख सौभाग्य प्राप्त होतं. म्हणून उद्याच्या दिवशी आंघोळीचा हा उपाय प्रत्येकाने करा. पण प्रत्येकाने आंघोळीचा उपाय करताना वेगवेगळा करायचा आहे. आईने जे पाणी घेतलं मुलांना तेच पाणी देऊ नका. प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात. पाण्याचा प्रॉब्लेम असेल, थोडं पाणी घ्या, पण आंघोळीच्या पाण्यात थोडं जाडं मीठ आणि चिमूटभर तुरटी टाकून आंघोळ करायची आहे. तुमच्या आजूबाजू मनात काही नकारात्मक भाव असतील, काही तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणाचा नजर दोष लागलेली आहे, नजरबाधा झालेली आहे, दृष्ट लागलेली आहे, लहान लेकरांना सगळी दृष्ट नष्ट होईल आणि तुमच्या घरादारावर, तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल. म्हणून आंघोळीचा हा उपाय नक्की करा. आंघोळीनंतर सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या. आता पावसाळ्याचे दिवस आहे, सूर्यनारायणांचे दर्शन झाले तर घरातल्या एका व्यक्तीने तरी सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं आहे, अर्घ द्यायचं आहे. सगळ्यांनीच सेवा केली तर अतिशय उत्तम. शनी महाराज हे सूर्यपुत्र आहे. सर्वांनी सूर्यनारायणाची पूजा नक्की करा उद्या. आणि मग आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. शिवपिंडी असेलच काय असते सर्वांकडं. उद्या छान अभिषेक करायचा आहे. साध्या पाण्याने सुद्धा महादेव खूप प्रसन्न होतात आणि भरभरून आपली झोळी भरून देतात. उद्या झालंच तर गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर थोडीशी काळी तीळ पाण्यात टाकायची आहे आणि त्याने सुद्धा, काळी तीळ मिश्रित पाण्याने सुद्धा महादेवांना अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपत राहा. उद्या आपण जसा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, उठता बसता झोपता खाता पिता आपण जसा मंत्र जपतो आपल्या स्वामींचा, उद्या सोमवती अमावस्या आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपायचा आहे आणि काळी तीळ मिश्रित पाण्याने महादेवांना अभिषेक करायचा आहे. ही सेवा तुम्ही घरात सुद्धा करू शकता. आणि मंदिरात जाता आलं तर मी म्हणेल उद्या सर्वांनी मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू, पाणी, दूध किंवा पंचामृत किंवा तुम्हाला ज्या पदार्थांनी महादेवांना अभिषेक करायचा आहे, महादेवांना सर्व पदार्थ खूप प्रिय आहे. कुणी साखरेने अभिषेक करू शकता, मधाने, दुधाने, दह्याने, पंचामृताने, किंवा ऊसाचा रस असेल, ऊसाच्या रसाने सुद्धा महादेवांना अभिषेक करता येतो आपल्याला. तर या सर्व पदार्थांनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नाहीच काही मिळालं, नुसतं साधं पाण्याने जरी अभिषेक केला ना तुम्ही तरीही चालेल. बेल फूल अर्पण करायचं आहे. एका होईना पत्र महादेवांना नक्की अर्पण करा. एका बेलाच्या पानाला चंदनाचं बोट लावा आणि ते बेलाचं पान अर्पण करायचं आहे. तिथं जरा वेळ बसा. एखादा दिवा नेलेला असेल किंवा कापूर नेलेला असेल, कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे. उद्या सोमवती अमावस्या आहे.
घरात किंवा मंदिरात महादेवांसमोर एक का होईना कापराची वडी जाळून महादेवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि ती आरती स्वतः घ्यायची आहे. आपल्या मस्तकाला ते हात लावायचे आहे. लेकरांना नेलं असेल, लेकरांकडून सुद्धा उद्या सेवा करून घ्यायची आहे. महिलांनो, उद्या मोठी अमावस्या आहे, सोमवती अमावस्या, वैशाख अमावस्या आणि त्या शनी जयंती. खूप छान दिवस आहे. तर उद्या सकाळी उठून आपलं घरदार सुद्धा इतकं छान टापटीप करून ठेवा, स्वच्छ करून ठेवा. घरातली जी नकारात्मकता असेल ती बाहेर काढून टाकायची आहे. जी काही अडगळ असेल ती टाकून द्या, फेकून द्या. याच कारणांमुळे लक्ष्मी माता आपल्या घरात येत नाही. अमावस्येला तर खास करून आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे. घराचा मुख्य दरवाजा असेल स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य उंबरठा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्या. थोडीशी हळद आणि गोमूत्र एकत्र करून छान असं पातळ जरी लेपन केलं उंबरठ्यावर हळदीचं तरीही चालेल. पण उद्या सर्व महिलांनी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचे आहे. नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात दारात उरणार नाही. तुमच्या घरादाराची भरभरून अखंड प्रगती व्हायला सुरुवात होईल. लक्ष्मी मातेची अखंड कृपा होईल. आपला गॅस ओटा असेल, तुम्ही काहीतरी नॉनव्हेज बनवलेलं असेल, गॅस ओटा स्वच्छ धुवून टाकायचा आहे. गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. काही सेकंदासाठी गॅसजवळ तुम्हाला दिवा लावता आला तर नक्की लावून द्या. अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे आणि गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. गॅस ओट्याच्या भिंतीवर तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं असेल तर उद्याचा दिवस खूप छान आहे. उद्या आपल्या मुख्य दरवाजावर सुद्धा एक हळदी कुंकवाने स्वस्तिक जरूर काढून द्या. महिलांनो, खूप शुभ ठरेल. तुमची मुलं जिथं अभ्यास करतात तिथं सुद्धा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. मुलाबाळांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सुद्धा दूर होतील. त्याचबरोबर महिलांनो, वैशाख अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे 26 मे 2025 सोमवार दिवशी दुपारी 12:12 ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि 27 मे 2025 मंगळवार रोजी सकाळी 8:32 ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. जरी कॅलेंडरमध्ये वैशाख अमावस्या 27 तारखेला लिहिलेली असली तरी पण आपल्याला वैशाख अमावस्या ही सोमवारी 26 मे 2025 याच दिवशी साजरी करायची आहे. याच दिवशी शनेश्वर जयंती म्हणजे शनी महाराजांचा जन्मदिवस आहे. तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल, संध्याकाळी गेला तुम्ही किंवा सकाळी गेला तरी काही हरकत नाही. संपूर्ण दिवस रात्र ही वैशाख अमावस्या तिथी असणार आहे. तुम्ही सकाळी पण सेवा करू शकता शनी महाराजांची किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता. प्रत्येक गावात बघा, शोधा, शनी महाराजांचं मंदिर असेलच. नसेलच तर मग तुमच्या घराजवळ जे हनुमान मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, तिथं गेला तुम्ही तरीही चालेल. पण बघा, शोधा, शनी महाराजांचं मंदिर असेलच. लांब असेल जरासं जा, रिक्षेने जावं लागलं जा, पण शनी महाराजांचं दर्शन नक्की घ्यायचं आहे. शनी महाराजांच्या चरणाचं दर्शन घ्यायचं आहे. कधी शनी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून कुणीच दर्शन घेऊ नका. महिलांना शनी महाराजांच्या मंदिरात नाही जाता आलं तर सर्व महिलांनी उद्या हनुमानांचं किंवा मारुती रायांचं तरी दर्शन नक्की घ्यायचं आहे. त्याचबरोबर शनी महाराजांच्या दर्शनाला जाताना तुम्हाला उडदाचे दाणे बरोबर न्यायचे आहे. काळ्या उडदाचे दाणे, किमान 11 किंवा 21 उडदाचे दाणे घेऊन जा. तुम्हाला जर मिळालं, तुम्हाला तेल जर मिळालं, उद्या मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल मिळालं तर ते नक्की घेऊन जा. नसेल तुमच्याकडं तेल, तुम्ही जे वापरता देवांसाठी ते तेल नेलं तुम्ही तरीही चालेल. चरणाशी तेल अर्पण करायचं आहे. रुईच्या पानांची माळ अर्पण करा. तुम्हाला मंदिरात सर्व वस्तू गोष्टी मिळून जातील. छान असं दर्शन घ्यायचं आहे चरणांचं, शनी महाराजांचं. आणि तिथं कुणी गरीब व्यक्ती असेल तर उद्याचा दिवस खूप खास आहे. तुम्हाला जेवढं परवडेल ना, 10 रुपयाचं, 20 रुपयाचं किंवा घरातून कुठलं धान्य नेलं दादांनी माझ्या शनी मंदिरात जाताना, तर एखाद्या व्यक्तीचं एक वेळ पोट भरेल एवढं तरी दान धर्म उद्या नक्की करा. तुम्हाला अजून काही दान धर्म करायचं असेल, निळ्या कलरचं, डार्क निळ्या कलरचं
किंवा काळ्या कलरचं तुम्हाला काही दानधर्म करता आला, आता पावसाचे दिवस आहे, एखादी छत्री, रेनकोट तुम्ही दान करू शकता, चप्पल, बूट दान केलं, अतिशय उत्तम. काहीतरी खायला प्यायला दान केलं, अशा व्यक्तीला दान करायचं आहे. ज्याला खरंच गरज आहे त्याच व्यक्तीला दान करायचं आहे. आपल्याला जेवढं परवडेल तेवढंच दान करायचं आहे. किमान एक वेळ पोट भरेल उद्या ते दान आपल्याला नक्की करायचं आहे. आपल्या पितृदेवांचं स्मरण करा आणि ती व्यक्ती खायला प्यायला मागत असेल तर नक्की उद्या खायला प्यायला द्या. आधी शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि मग बाहेर आल्यावर कुठल्या तरी गरीब व्यक्तीला, ज्याला खरंच गरज आहे त्या व्यक्तीला दान धर्म नक्की करा. तुम्ही शनी महाराजांची कृपा घेऊनच घरी येणार आहे. जे काही पितृदोष असतील, काही साडेसाती असेल, तुमच्या मागे पणवती असतील, काही अडीअडचणी असतील, जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या, उद्या शनी महाराजांचं दर्शन नक्की घ्या आणि कुठल्या तरी गरीब व्यक्तीला एक वेळ पोट भरेल एवढं दान धर्म करून घरी यायचं आहे. भरभरून आशीर्वाद तुम्ही घरी घेऊन येणार आहात. शनी मंदिरातून तुम्ही खाली हात येणार नाही, एवढं तरी मी नक्कीच सांगते. म्हणून शनी महाराजांचं दर्शन माझ्या सर्व दादांनी नक्की घ्या. महिलांना जाता नाही आलं, लांबून नमस्कार करून घ्या आणि तुमच्या घराजवळ जर मारुती मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, तुम्ही तिथं जाऊन जरी दर्शन घेतलं, मारुती रायांसमोर एखादा दिवा लावून द्या, काळे उडीद अर्पण करा. दिव्यात थोडीशी चिमूटभर काळी तीळ टाकता आली तुम्हाला तर दिव्यात नक्की टाका. उद्या काळ्या तिळीला, काळ्या उडदाला खूप महत्त्व आहे. शनी जयंती आहे. काळ्या वस्तू दान करा. महिला असतील, पुरुष दादा असेल, कुणाला खायला प्यायला, चप्पल, छत्री, ब्लँकेट किंवा जे दान करता येईल ते दान नक्की करा. उद्या शनी महाराजांचा जन्मदिवस आहे, मोठी अमावस्या आहे. उद्या वैशाख अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या, सर्वात मोठी अमावस्या आहे आणि शनी जयंती सुद्धा आहे. कावळा वाहन म्हणजे शनी महाराजांचं वाहन आहे. उद्या आपल्याला कावळ्याला सुद्धा एक नैवेद्य द्यायचा आहे, एक वस्तू खायला घालायची आहे. तर काय करायचं आहे, महिला असो पुरुष असो, महिलांना 4 दिवस वगैरे असेल, उद्या कुठलेही उपाय सेवा तुम्ही करू नका. माझ्या दादांनी केलं, आंघोळ केल्यानंतर तरीही चालेल. थोडासा अळणी भात शिजवायचा आहे. कधी पण पितृदेवांना भात शिजवताना तुकडा तांदूळ घेऊ नका, अख्खाच तांदूळ घ्यायचा आहे. अगदी राशनिंगचा घेतला तुम्ही तरीही चालेल. थोडासा अळणी भात शिजवायचा आहे. आता मीठ टाकले गेलं असेल भात शिजवताना, काही हरकत नाही, ताजाच भात घ्यायचा आहे. उद्या शनी जयंती आहे. शिळं पाकं कावळ्याला, कुत्र्याला वगैरे खाऊ घालू नका. तुम्हाला द्यायचं नसेल, खाऊ घालायचं नसेल, नाही घातलं तुम्ही तरीही चालेल, पण उद्या शिळं अन्न कावळा असो, कुत्रा असो, गाय असो, चुकूनसुद्धा खाऊ घालू नका, नाहीतर मोठं पाप तुमच्या माथी लागेल. असं करू नका. ताजंच अन्न, आपल्या घासातला घास जरी दिला ना तर भरभरून तुमच्या आयुष्यात सुख शांती येणार आहे. थोडासा गोळाभर भात घ्यायचा आहे, एखाद्या पत्रावाळीत घ्या किंवा ताटलीत वाटीत घ्यायचा आहे. त्यावर चमचाभर ताजं दही टाकायचं, चिमूटभर साखर टाकायची आणि दाराबाहेर किंवा तुमची गच्ची असेल, तुमचं टेरिस असेल, तिथं कावळ्याला तो घासभर दही भात साखरेचा नैवेद्य, ताजा दही भात ठेवायचा आहे. नमस्कार करा तुमच्या पितृदेवांना. जो तुम्हाला काय प्रार्थना करायची असेल, तुमच्या लेकरा बाळांवर तुमची अखंड कृपा राहू द्या. आज मी आठवणीने अमावस्येला तुमच्यासाठी घासभर दही भात काढून ठेवत आहे असं बोलून नमस्कार करायचा आणि घरी यायचं आहे. तुम्हाला तुमच्या घराजवळ झाड असेल समोर, तिथं कावळे येत असतील, जिथं कावळे येतात ना तिथं तुम्हाला गोळाभर दही भात साखर ठेवायचे आहे. नमस्कार करायचं आणि घरी यायचं आहे. मागे वळून पाहू नका. कबूतर खातंय, चिमणी खातंय का कावळा खातोय, तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे. अमावस्येला तुम्ही तुमच्या पितृदेवांसाठी गोळाभर दही भात साखर, तुमच्या घासातला घास तुम्ही आठवणीने काढून ठेवलेला आहे. हेच तर मोठं कर्म आहे चांगलं. बाकी आपले स्वामी सगळं काही पाहत आहे. तुम्ही घरी यायचं आहे नमस्कार करून. बघा, कितीही कठीण पितृदोष असू द्या आणि पितृदोषामुळे काही अडीअडचणी येत असतील, त्या संपूर्ण निवारण होतील. प्रत्येक अडीअडचणीतून तुम्हाला मार्ग मिळायला लागेल. पितृदोष असला की बऱ्याच अडचणी येतात घरात. पैसा टिकत नाही, कटकटी असतात, मुलं मोठी झालेली असतील, नीट वागत नाही, आपले
स्वतःहून त्यांचं नुकसान करून घेता, किंवा मुलगा किंवा मुलगी मोठी असेल, लग्न कार्यात काही ना काही अडीअडचणी येत असतात, घरात कुणाचं आरोग्य नीट राहत नाही, पती पत्नीमध्ये नीट म्हणजे दुरावा निर्माण होतो, प्रेम संबंध राहत नाही, त्याचबरोबर घरात संतान प्राप्ती होत नाही, नवरा बायकोत कटकटी, घरात कटकटी, हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण असू शकतात. तुमच्या घरात जर ह्या काही गोष्टी घडत असतील तर उद्या आठवणीने कावळ्याला थोडा का होईना दही भात साखरेचा नैवेद्य नक्की ठेवा. जरी अडीअडचणी नसतील तरी पण आठवणीने आपण सर्वांनी पितृदेवांच्या नावाने अगदी थोडासा गोळाभर दही भात साखर आठवणीने कावळ्याला नक्की ठेवायचा आहे. शनी महाराजांचं वाहन आहे कावळा. उद्या आठवणीने कावळ्याला गोळाभर दही भात साखरेचा नैवेद्य प्रत्येकाने नक्की ठेवा. बाकी काही नाही केलं ना तुम्ही तरीही चालेल, फक्त गोळाभर दही भात साखर नक्की ठेवा. एखादा कुत्रा असेल तुमच्या घराजवळ, त्याला सुद्धा तेल लावून चपाती तुम्हाला खाऊ घालायची आहे. कुत्र्याला गूळ वगैरे लावून चपाती खाऊ घालू नका. तेलाचा बोट लावायचा, ताजी चपाती घ्यायची आहे, त्याला तेलाचा बोट लावायचा आहे. तुम्ही जे तेल वापरता, गोडे तेल वापरता, कुठलंही म्हणजे आपण जे अन्न शिजवतो ते तेल लावायचं आहे त्या चपातीला. आणि तुम्हाला ती चपाती, तेल लावलेली चपाती, काळं कुत्रं भेटलं तुम्हाला, काळा कुत्रा नाहीच काळा मिळाला, जे कुत्रं मिळेल तुम्हाला तुमच्या घराजवळ त्या कुत्र्याला ती ताजी चपाती खाऊ घालायची आहे. स्वतःच्या हाताने खाऊ घाला. गोमाता मिळाली तुम्हाला तर गोमातेला सुद्धा, गाईला सुद्धा एक ताजी चपाती घ्या, त्याला तूप लावा, थोडासा गूळ ठेवा त्यावर आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे आहे. बघा उद्या मोठी अमावस्या आहे, वैशाख अमावस्या, शनी जयंती सुद्धा आहे. जेवढे चांगले कर्म करता येईल ना त्याचं 1000 पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. उद्याचा दिवस खूप खास आहे. काही करू नका तुम्ही. एक वेळेस नाही गेला ना शिव मंदिरात, घरच्या घरी आपण पूजा केली ना तरीही चालेल, पण उद्या कावळ्याला नैवेद्य, कुत्र्याला घास खाऊ घाला, गाईला नैवेद्य गोड चपाती खाऊ घालायची आहे. हे 3 कर्म आणि एखाद्या गरीबाला दान धर्म, हे 3-4 कर्म जरी चांगले केले ना आपण तर भरपूर 1000 पटीने आपल्याला चांगले फळ मिळणार आहे. शनी महाराजांची भरभरून कृपा आपल्यावर होणार आहे. उद्या शनी जयंतीचा मोठा दिवस आहे. मोठी अमावस्या, वैशाख अमावस्या, शनी जयंती मोठा दिवस आहे. उद्या महिलांना नाही शनी मंदिरात जाता आलं, किमान शनी महाराजांचा मंत्र तर आपण जपू शकतो. महिला पुरुष उद्या दिवसभर शनी महाराजांचा जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल ना तेवढा शनी महाराजांचा मंत्र जपायचा आहे. एक वेळा शनी महात्म्य तुम्हाला पठण करता आलं किंवा यूट्यूबवर लावून शांत चित्ताने तुम्ही ऐकलात तरीही चालेल. उद्या शनी जयंतीचा दिवस आहे. काही तुरटीचे उपाय उद्या तर नक्की करा महिलांनो. मुलाबाळांना काही अडीअडचणी असतील, त्यांना शिक्षणात, नोकरीत किंवा लग्न कार्य, संतान प्राप्ती, म्हणजे मुलं लहान असो किंवा मोठे, प्रत्येक मुलावरून आईने एक तुरटीचा खडा उद्या नक्की उतरवून टाका. तुम्हाला भात उतरवून टाकायचा असेल, नारळ उतरवून टाकायचं असेल तेही करू शकता, पण तुरटी घरातून कधीच संपू देऊ नका महिलांनो. साक्षात लक्ष्मी आहे तुरटी, आणि आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, आपल्यावर काही दोष असतील, नजर दोष वगैरे, ती संपूर्ण नष्ट करण्याची पॉवरफुल ताकद सुद्धा तुरटीत आहे. जी काही नकारात्मकता असेल आपल्या आतमध्ये असू द्या किंवा आजूबाजू असू द्या, बघा मुलाबाळांची थोडी प्रगती व्हायला लागली की लगेच कुणाची ना कुणाची नजर बाधा होऊन जाते. काही वेळा आपली लेकरांना सुद्धा नजर बाधा होऊन जाते, आईवडिलांची सुद्धा होते. लेकरं छान दिसायला लागले, थोडी प्रगती करायला लागले की आपल्या आईवडिलांची सुद्धा नजर लागून जाते. मग बाहेरचे व्यक्ती तर काय आहे, बाहेरचे व्यक्ती काय विचार करतात आपल्या लेकरांबद्दल आपल्याला माहीत नसतं. म्हणून एक तुरटीचा खडा उद्या मुलांवरून सकाळी उतरवा किंवा संध्याकाळी उतरवलात तरीही चालेल. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. एका मुलाची एका वेळी एकाच मुलाची दृष्ट काढा. 2 असतील तर एकच खडा दोघांवरून उतरवू नका महिलांनो. 2 वेळा तुम्हाला दृष्ट काढायची आहे. एक तुरटीचा बारीक असला तरीही चालेल. मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. बाहेर तुमची चूल वगैरे असेल त्यात टाकून दिला तुम्ही तरीही चालेल. एका क्षणात तुमच्या मुलाला लागलेली
असलेली नजर बाधा दृष्ट लगेच क्षणात उतरून जाईल. काही बाधा वगैरे असेल, मुलं बाहेर जातात वगैरे, कशावर पाय पडतो, काही ओलांडण्यात वगैरे येतं, मुलांची चिडचिड वाढते, मुलं किरकिर करतात, मुलं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा नोकरी वगैरे काही ना काही अडीअडचणी येतात. मुलांवरून एक तुरटीचा खडा नक्की उतरवून टाका. पतिदेवांना काही नजर लागलेली असेल, पतीवरून सुद्धा एक तुरटीचा खडा उतरवून टाकायचा आहे. बाहेर चूल नसेल तर गॅसवर तो तुरटीचा खडा जाळू नका. सरळ तुम्ही बेसिनमध्ये टाकून द्यायचा आणि हात धुवून घ्यायचा आहे. जसा जसा तो तुरटीचा खडा वितळेल पाण्यात, तशी तशी मुलांची क्षणात दृष्ट उतरून जाईल. पतिदेवांवरून सुद्धा असा एक तुरटीचा खडा तुम्ही उतरवू शकता. उद्या मोठी अमावस्या आहे. घरावरून एक नारळ उतरवून टाकायचा आहे. तुमचं वाहन असेल तर वाहनावरून सुद्धा तुम्ही नारळ उतरवू शकता. उद्या सोमवती अमावस्या आहे. घरासमोर नारळ फोडत बसू नका. नारळ उतरवून घ्यायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे. लहान असो मोठं असो, फक्त चांगलं पाणीदार नारळ घ्यायचं आहे तुम्हाला आणि घराबाहेर जायचं आहे. हा उपाय महिला पुरुष करू शकता. आपल्या घरासाठी आपणच उपाय करायचा आहे. कोणाकडून करून घेऊ नका. घरातली करती महिला किंवा करता पुरुष, आपल्या घरासाठी उपाय आपण करायचा. एक नारळ घ्यायचा आहे. बाहेर जायचं आहे. संध्याकाळी केला हा उपाय, अगदी रात्रीच्या 12पर्यंत केला ना, संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी आहे. एक नारळ घ्यायचा आहे. घराबाहेर जायचं आहे तुम्हाला आणि घरासमोर म्हणजे दारासमोर उभं राहायचं आहे. नारळाची शेंडी दाराकडं आपल्या घराकडं आली पाहिजे. अशा पद्धतीने तो नारळ पकडायचा दोन्ही हातात आणि 7 वेळा तो नारळ अगदी दाराच्या टोकापासून ते खालपर्यंत उंबरठ्यापर्यंत तो नारळ 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला आणि एखाद्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. दाराशी फोडत बसू नका. तुम्हाला बाहेर 4 रस्त्यावर वगैरे फोडायचा असेल तुम्ही फोडू शकता, पण एखाद्या कोपऱ्याला फोडा. कृपया कुणाच्या पायाशी येणार नाही तो नारळ. अशा पद्धतीने फोडायचा आहे. मी तर म्हणेल डस्टबिनमध्ये टाकून द्या, कारण आपली इडापिडा आपण कुणाला देऊन आपली इडापिडा कधीच उतरत नसते. बघा, अमावस्या पौर्णिमेला 4 रस्ते असू द्या किंवा कुठल्याही भर चौकात भरपूर नारळ लिंबू वगैरे फोडलेले असतात, फेकलेले असतात. लहान लेकरांचे किंवा आपले सुद्धा पाय पडतात त्याच्यावर. असं करू नका. कोपऱ्याला फोडा. कोपऱ्याला फोडल्याने काही हरकत नाही. अमावस्या तिथी असतेच. इडापिडा नजर बाधा उतरवण्याची स्थिती आहे. मी म्हणत नाही की तुम्ही नारळ फोडू नका. फोडा, कोपऱ्याला फोडा, इडापिडा काढा, पण कोपऱ्याला टाका. कुणाचा पाय पडणार नाही याची कृपया सगळ्यांनी नक्की काळजी घ्यायची आहे. उद्या मोठी अमावस्या आहे. महिलांनो, घरात काही वास्तुदोष असतील, काही नकारात्मकता वाटत असेल तुम्हाला, घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, प्रत्येकाने आपण हा उपाय नक्की करायचा आहे. काय करायचं आहे? 4 तुम्हाला मातीच्या पंत्या लागणार आहे. प्रत्येक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये थोडंसं खडं मीठ ठेवायचं, 1 तुरटीचा खडा ठेवायचा आणि 1 कापराची वडी ठेवायची. भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम, नसेल उपाय थांबवू नका. जो कापूर असेल तुमच्याकडं, साधा असला तरीही चालेल, प्रभावीच ठरेल. तर 4 मातीच्या पंत्या घ्यायच्या, त्यात थोडंसं जाडं मीठ, खडं मीठ ठेवायचं. चिमूटभर खडं मीठ ठेवायचं, 1 तुरटीचा खडा आणि 1 कापराची वडी. या तिन्ही वस्तू त्या 4ही वाट्यांमध्ये ठेवायचं आणि तुमचं घर मोठं असो किंवा छोटं, 4ही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला त्या वाट्या ठेवून द्यायचं आहे. बघा, 4 रूमचं घर असेल, प्रत्येक रूममध्ये 1-1 वाटी ठेवायची आहे. 2 रूमचं घर असेल, 4ही कोपऱ्यांमध्ये ठेवून द्यायचं आहे. बघा, नावाला सुद्धा तुमच्या घरात कुठलीच नकारात्मकता उरणार नाही. कुणी व्यक्ती येऊन गेलं आणि घराला नजरबाधा होत असेल, उद्याचा दिवस खूप छान आहे. कसलीच नजर बाधा कधीच तुमच्या घरादाराला होणार नाही. प्रत्येक 8-15 दिवसातून त्या वस्तू तुम्ही पाण्यात टाकायच्या. पुन्हा वाट्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. मातीच्या पंत्या असो किंवा काचेच्या वाट्या असो, स्वच्छ धुवून घ्यायच्या. पुन्हा त्यात खडं मीठ भरायचं चिमूटभर आणि त्यात कापराची वडी, तुरटीचा खडा ठेवायचा. पुन्हा आपल्या घरात ठेवून द्यायचं. कुणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला त्या वस्तू ठेवून द्यायचा आहे. बघा, तुमच्या घरादाराला कधीच कुणाची नजर
तर बाधा होणार नाही. बघा, अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुमच्या मुलाबाळांची पण भरभरून प्रगती होईल, पतीची प्रगती होईल, तुमची प्रगती होईल. कुठल्या कामात यश मिळत नसेल तर उद्या हा उपाय नक्की करा. या 3 वस्तू चारीही कोपऱ्यांना नक्की ठेवून द्या. तुम्हाला जर घरात एक तुरुटीचा खडा बांधायचा असेल तर तुम्ही एखादा काळा कपडा घ्यायचा आहे किंवा पांढरा असेल स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा, एक मोठा तुरुटीचा खडा घ्यायचा आहे, 5 लवंग त्यात ठेवा आणि आपल्या मुख्य दारात आतून बघा, दिशा वगैरे बघू नका, जिथं तुम्हाला जागा मिळेल आतून, घराच्या आतून मुख्य दारावरती आपण नारळ वगैरे बांधलेला असतो देवाचा, त्याच्या जवळ जरी बांधला एक तुरुटीचा खडा तरीही चालेल. एक तुरुटीचा खडा तुम्ही उद्या आपल्या घरात सुद्धा आतून बांधू शकता. तुमच्या टॉयलेटमध्ये वगैरे काही नकारात्मकता जाणवत असेल महिलांनो, काय करायचं, एखादी मातीची पंती घ्यायची आहे आणि फक्त एक तुरुटीचा खडा त्या मातीच्या पंतीत ठेवायचा आणि ती मातीची पंती तुरुटीच्या खड्यासह आपल्या टॉयलेटमध्ये ठेवून दिली तरीही चालेल. काही ठिकाणी बघितलंय मीठसुद्धा खडं मीठ आपण टॉयलेटमध्ये ठेवता. असं करू नका. लक्ष्मी आहे साक्षात ती. टॉयलेट बाथरूममध्ये आपले कसलेही हात लागतात, तिथं तुरटी ठेवली तर तुम्ही चालेल, पण खडं मीठ टॉयलेटमध्ये ठेवू नका. असेल ठेवलेलं काढून घ्या आणि उद्या सोमवती अमावस्येला, वैशाख अमावस्येला एक तुरटीचा खडा तुम्ही आपल्या टॉयलेटमध्ये ठेवू शकता. कधीच कुठली नकारात्मकता टॉयलेटमधून तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. जी काही नकारात्मकता असेल नष्ट होईल. म्हणून तुम्ही हे तुरुटीचे उपाय उद्या वैशाख अमावस्येला नक्की करा सर्वांनी. उद्या महादेवांच्या मंदिरात गेला तर छान असा अभिषेक घालायचा आहे. साध्या पाण्याने घातला तरीही चालेल. मुलाबाळांना सुद्धा बरोबर घेऊन जा. पती येत असतील, सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार मिळून उद्या महादेवांची, शिवशंकरांची सेवा करायची आहे. तिथं शांत चित्ताने बसा. एखादा दिवा लावता आला तुम्हाला, दिव्यात थोडीशी काळी तीळ, महादेवांच्या मंदिरात उद्या एक दिवा, महिला असतील पुरुष असतील, एक दिवा नक्की लावा. मोहरीच्या तेलाचा लावा, तिळाच्या तेलाचा लावा किंवा साध्या तेलाचा लावा. दुहेरी वातीचा, मातीची पंती घेऊन जा, दुहेरी वाट टाकून न्या. जे देवांना तेल टाकतात तुम्ही दिव्यात ते टाका आणि चिमूटभर काळी तीळ, थोडीशी काळी तीळ आणूनच ठेवा महिलांनो. चिमूटभर काळी तीळ महादेवांच्या मंदिरात दिवा लावताना त्या दिव्यात टाका. दिवा प्रज्वलित करताना तुमच्या मनातील जी इच्छा आहे, काही अडीअडचणी असतील बोलून घ्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. उद्या महादेवांना अभिषेक करताना सुद्धा पाण्यात थोडीशी काळी तीळ टाका आणि त्या काळ्या तिळीच्या मिश्रित पाण्याने महादेवांना अभिषेक करायचा आहे. उद्या महादेवांच्या मंदिरातून घरी येताना खाली हात येऊ नका. थोडंसं तीर्थ जलाधारीच्या इथून घरी घेऊन यायचं आहे आणि सर्वांनी थेंब थेंब का होईना ते तीर्थ प्रसाद स्वरूप प्यायचं आहे. महादेवांच्या शिवपिंडीवरून एखादं बेलपत्र मिळालं, ज्यांनी कुणी वाहिलंय बघत बसू नका. जे बेलपत्र हातात येईल ते घरी घेऊन यायचं आहे आणि ज्या व्यक्तीला खरंच काही अडीअडचण असेल, त्रास असेल, त्या व्यक्तीला ते बेलपत्र खायला द्यायचं आहे. तुम्ही जरी महादेवांसमोर चावून ते बेलपत्र खाल्लत ना, महिला असेल पुरुष तरीही चालेल. महादेवांसमोरच ते तीर्थ पिऊन घ्या आणि ते बेलपत्र चावून प्रसाद स्वरूप खायचं आहे. कितीही कठीण काळ असू द्या, क्षणात मार्ग निघेल आणि महादेव तुम्हाला खाली हात घरी पाठवणार नाही. महादेव माता पार्वतीची भरभरून कृपा होणार आहे. असा उद्याचा छान दिवस आहे. जेवढी सेवा होईल ना महादेवांची तेवढी नक्की करा. शिवलीलामृतातील 11वा अध्याय तुम्हाला वाचता आला मंदिरात किंवा घरी वाचलात तरीही चालेल. उद्या घरी का होईना किंवा मंदिरात का होईना, शिवलीलामृतातील 11वा अध्याय महिलांनी, पुरुष दादांनी ही सेवा नक्की करायची आहे. उद्या तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता फक्त पाणी अर्पण करायचं आहे. एखादा गुळाचा खडा पिंपळाखाली ठेवा. एखादा दिवा लावता आलं, 21 प्रदक्षिणा घालता आलं. सोमवती अमावस्या, वैशाख अमावस्या, शनी जयंती मोठा दिवस आहे. पिंपळ पूजन नक्की करा. प्रत्येकाने करा. महिला असतील, पुरुष असतील, मुलाबाळांनी सुद्धा सर्वांनी पिंपळाचं पूजन नक्की करा. फक्त पिंपळाला स्पर्श करू नका. साक्षात लक्ष्मी नारायण वास करता पिंपळामध्ये. लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा होईल असा हा उद्याचा दिवस आहे. महिलांनो, उद्या संध्याकाळी आपल्याला
आपल्या घरात माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे। प्रत्येक अमावस्या ही माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंना सुद्धा समर्पित असते। माता लक्ष्मीची छान पूजा करा। श्रीयंत्र असेल तुमच्याकडं, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, फोटो असेल, कुंकुमार्चनची सेवा उद्या लक्ष्मी मातेला प्रत्येक महिलेने नक्की करायची आहे। 21 वेळा करा, 11 वेळा करा। ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः। माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे। एखादं लाल जास्वंद किंवा गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करा। एखादी वेणी असेल तुमच्याकडं, माता लक्ष्मीला अर्पण करा। एक अखंड दिवा उद्या आपल्या देवघरात सुद्धा लावून ठेवायचा आहे। महिलांनो, जो दिवा तुम्ही देवघरात रोज लावता स्वच्छ घसून पुसून घ्यायचा आहे। त्यात दुहेरी वाट टाकायची। फुलवातीचा लावत असाल तो वेगळा लावा आणि उद्या तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे। त्यात 2 लवंग टाकायचे आहे। चिमूटभर काळी तीळ असेल, काळी तीळ टाकून द्या। एखादी कापराची वडी टाकायची आहे। दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा। दिव्याला आसन द्या, एखाद्या ताटलीत वगैरे ठेवा। बघा, अखंड दिवा लावून ठेवा, विझणार नाही याची काळजी घ्या। थोडंसं तेल वगैरे जास्त टाकून ठेवा। बघा, खूप सोनेरी अनुभव येईल। माता लक्ष्मी प्रसन्न होईल। जसा जसा तो लवंगांचा वास, कापराचा वास आपल्या दिवा जळेल, जसा जसा वास त्या सुगंधाने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते। साक्षात लक्ष्मी वास करेल तुमच्या घरादारात। अखंड लक्ष्मी नांदेल। पैसा ऐश्वर्य कशालाच कमी पडणार नाही, असा हा उद्याचा दिवस आहे। महिलांनो, असा एक दिवा नक्की लावा। उद्या माठाजवळ दिवा लावता आला तर पितृदेवांच्या नावाने संध्याकाळी जरी लावला ना, शांततेत अगदी 9 वाजेपर्यंत लावला, रात्रीच्या 9 वाजेपर्यंत चालेल। उद्या दिवस रात्र अमावस्या तिथी आहे। माझ्या काही महिला ऑफिसवरून आल्या, त्यानंतर जरी त्यांनी माता लक्ष्मीची सेवा केली, नंतर माठाजवळ दिवा लावला तरीही चालेल, पण सेवा चुकवू नका। थोडा वेळ का होईना माठाजवळ दक्षिण दिशेकडे तोंड करून माठाजवळ पितृदेवांच्या स्मरणार्थ एक दिवा नक्की लावून घ्या। नमस्कार करा। तुम्हाला काही प्रार्थना करायच्या आहे, काही अडीअडचणी सांगायच्या असेल पितृदेवांना, प्रार्थना करून घ्या आणि एक दिवा माठाजवळ नक्की लावायचा आहे। उद्या वैशाख अमावस्या। महिलांनो, संध्याकाळी कापूर आरती केल्यानंतर कापरासोबत 5 लवंगा नक्की जाळायचा आहे। लोबान असेल, गुगल असेल तो जाळा। थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी असेल तुमच्याकडं, पिवळी मोहरी नसेल किमान 5 लवंग तरी आपण कापूरसोबत जाळू शकतो। संपूर्ण घरात तो धूप फिरवायचा आहे आणि शेवटी ते भांडं, कापराचं भांडं आपल्या मुख्य दरवाजात ठेवून द्या। जसा जसा तो कापराचा आणि लवंगांचा वास तुमच्या घरात पसरेल, धूर पसरेल, तशी तशी संपूर्ण नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील, काही पितृदोष, तुम्हाला काही ग्रहदोष असतील, काही अडीअडचणी, नजरबाधा असेल, शत्रुदोष असेल, संपूर्ण नष्ट होईल असा हा छान उपाय आहे। महिलांनो, उद्या असा कापूर धूप नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।